करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 11वा भीमदशक समास 10वा निस्पृह वर्तणूक नाम श्रीराम समर्थ. मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कारण का स्मरण करावं लागलं? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर या कलियुगामध्ये आपल्या या देहाचं मन स्थिर नाही आहे, संपूर्णपणे चंचल आहे. या चंचल मनाला स्थिरावर आणण्यासाठी प्रथमतः आपल्याला स्मरण करावं लागलं. आणि ज्या वेळेला आपण स्मरण केलं त्यावेळेला प्रत्यक्षपणे जयघोष झाला. एकदा नाही तो 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ. कारण एक जय होता तो आपल्या देहाचा आणि दुसरा जय होता तो अंतरीचा अंतरात्मा. का जय झाला? कारण मन चंचल होता, तो ज्यावेळी स्थिर झाला त्यावेळी जय झाला. त्यावेळी संपूर्णपणे रघुवीर समर्थ. करता करविता कोण आहे? रघुवीर समर्थ आहेत ना. कार्यसिद्धीस नेण्यास कोण आहे? श्री समर्थ आहेत ना. म्हणून मतच मांडले खुद्द भगवंताचं वचन. या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडेल? या मतांनी प्रत्यक्षपणे आपला देह त्या विचारांमध्ये असला पाहिजे. दशक 11वा भीमदशक आणि समास 10वा निस्पृह वर्तणूक नाम. आपली वर्तणूक कशी आहे? चांगली आहे की वाईट आहे हे केव्हा आपल्याला कळतं? ज्यावेळी आपण शालेय शिक्षण घेत होतो त्यावेळी आपल्याला परीक्षा दिली की आपल्याला रिझल्ट यायचा, निकाल यायचा. बघा, त्या प्रगती पुस्तकावर आपली वर्तणूक असायची. चांगली, बरी असायची की नाही? उत्तम. म्हणजे ज्याप्रमाणे आपण वागत आहोत त्याप्रमाणे तिथे आपल्याला शेरा प्राप्त व्हायचा. का सर्वांची उत्तम पाहायला मिळायची, सर्वांची चांगली पाहायला मिळायची, सर्वांची बरी नाही ना. ज्याची वर्तणूक चांगली असेल त्याला चांगली, ज्याची वर्तणूक उत्तम असेल ते उत्तम, ज्याची वर्तणूक बरी असेल तर बरी. म्हणजे विचार करा. म्हणून भाग कसा दिलेला आहे? निस्पृह वर्तणूक ना. करूया स्मरण. उत्तमाचा समास आहे श्रीराम समर्थ. मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखे. आता आपण शहाणे आहोत का मूर्ख आहोत? पहावे आपणच या. परंतु मूर्ख एकदेशी होतो. एक दिवस आपण मूर्ख होतो. तुम्ही नसाल, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. परंतु या देहाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. कारण विषय विकार आपल्याला झोपून देत नाही. असे विषय विकार काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता हे रात्रभर आपल्याला झोपून देत नाही. अनेक विचारांमध्ये संपूर्णपणे आपला देह त्या संपूर्ण विचारामध्ये गुंतलेला असतो. मग आपण एक दिवस मूर्ख होतो. आणि मूर्ख झाल्यानंतर चतुर सर्वत्र पाहतो, इकडे तिकडे पाहतो. समर्थ म्हणाले आपण आपल्या आयुष्यामध्ये चाणक्य असलं पाहिजे, चतुर असलं पाहिजे. जैसा बहुधा होऊन भोगितो नाना सुखी. मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहत असतो. चतुर माणसाचं सर्वत्र बारकाईने लक्ष असतं. ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपांनी
अनेकविध सुखांचा उपभोग होतो. आता विचार करा, आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? पाहावे आपणच या. आपण जग बदलण्याचा विचार करत असतो. जगाने असं केलं पाहिजे, जगाने असं पूर्णपणे बदललं तर नक्कीच काहीतरी आपल्यावर परिणाम होईल. परंतु जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या दृष्टिकोनाच्या पलीकडे आपला सुद्धा देह आहे. जर आपला सुद्धा देह प्रत्यक्षपणे जर बदलला ना, तर आपल्याला जग हे बदलल्यासारखं नक्कीच दिसेल. परंतु आपण संपूर्णपणे काय करत असतो? जग बदलण्याच्या गोष्टी करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, मूर्ख एकदिसी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, जैसा बहुधा होऊन भोगितो, नाना सुखे. मग सुख केव्हा? देशाने, समाजाने किंवा जगाने माझ्यासाठी काय केलंय यापेक्षा या देहाने प्रत्यक्षपणे देशासाठी, समाजासाठी, जगासाठी काय केलंय हे महत्त्वाचं आहे. ही शिकवण आहे. तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणावा समस्त, विख्यात योगी. समर्थ म्हणाले, तोची अंतरात्मा महंत. त्या अंतरात्म्यासारखाच महंत असल्याने त्याची दृष्टी ही विशाल असते. आपली दृष्टी सांगायची गरजच नाही. आपण आपल्या डोळ्यांनी काय पाहत असतो? त्या डोळ्यांनी आपण संपूर्णपणे पुण्याईच घालून टाकलेली आहे, शिल्लक पूर्णपणे संपून टाकलेली आहे. आपल्याला समोरचं काही आहे ते दिसत नाहीये, फळावरती काय लिहिले ते दिसत नाहीये. समर्थ म्हणाली, तोची अंतरात्मा महंत, तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त, विख्यात योगी. कर्ता भोक्ता तत्वता, भूमंडळी सर्वसत्ता, त्या वेगळा त्या संज्ञाता, पाहेसा कवनू. आता कर्ता, भोक्ता आणि तत्व. जो करणारा आहे तोच भोगणार आहे. ज्याने वाईट केलं त्याला शेवटी भोग भोगणंच आहे. परंतु कर्ता भोक्ता तत्वता, भूमंडळी सर्वसत्ता, या भूमंडळी, या पृथ्वी तलावर त्याची सत्ता आहे. त्याला जाणणारा दुसरा कुणीच असू शकत नाही. तो स्वतःच स्वतःला जाणत असतो. बरोबर की नाही? ऐसे महंत असावे, सर्व सार शोधून घ्यावे, पाहो जाताना सांपडावे एकाएकी. ऐसे महंते असावे, महंताने अशा अंतरात्म्याप्रमाणे असावे, त्याने सर्व सार शोधून सार ग्रहण करता यायला. आता काय सार आहेत, काय असार आहेत, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सर्व शोधून घेतलं पाहिजे. कोणी त्याचा शोध घेऊ लागल्यास त्या सहजासहजी सापडू नये. म्हणजे काय? पाहो जाताना सांपडावे एकाएकी. आपण एखादी वस्तू आपल्या घरात जर कोणी विश्वासाने आपल्याला ठेवायला दिली, आपण ती वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवत असतो. परंतु त्याच वेळेला जर कोणी आपल्याला हाक मारली आणि ती वस्तू आपण तिथेच ठेवली, परंतु आपण लक्ष दिलं नाही आणि नंतर पुन्हा त्या व्यक्तीने आपल्याला ती गोष्ट आणायला सांगितली, तर आपण विचार करतो, अरे मी गोष्ट इथं ठेवलेली होती, मग ती गेली कुठे? संपूर्ण घर शोधून पाहतो, परंतु ती वस्तू त्या जागेवर नसते. ती कुठेतरी स्वतःहून ठेवत असतो. परंतु ज्या वेळेला समर्थाने उत्तमाची उभी लिहून ठेवली, पाहो जाताना सांपडावे एकाएकी. वस्तू तिथेच असते, परंतु मनाने संपूर्णपणे काय करत असतो? चंचल झालेला असतो. कीर्ती रूपे उदंड ख्यात, जाणती लहान थोर समस्त, वेश पाहता शाश्वत एकची नाही. समर्थ म्हणाले, जर उत्तमाची कार्य केले, जर उत्तमाची कर्म केले, तर नक्कीच या जगामध्ये, या देशामध्ये कीर्ती होणारच. मरावे परी कीर्ती रूपे उरा. आता जन्म आहे म्हणजे मरण आहे, परंतु मरण्यापूर्वी काहीतरी कीर्ती करून
मेलं तर नक्कीच नाव निघेल. परंतु जर वाईट कृत्य करून, वाईट कर्म करून जर आपण मरण पावलो तर लोकांच्या तोंडून चांगली नावं निघतील का हो? चांगले शब्द निघतील का हो? बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे? कीर्ती रूपे उदंड ख्यात. काहीतरी अशी कर्म करा, काहीतरी उत्तमाची कर्म करा, जेणेकरून उत्तमाचं नाव निघेल. जाणती लहान थोर समजतं. जाणलं पाहिजेत जे आपल्यापेक्षा थोर आहेत, जे आपल्यापेक्षा लहान आहेत, मोठे आहेत, छोटे आहेत, त्या सगळ्यांनी जाणलं गेलं पाहिजे. वेश पाहता शाश्वत एकची नाही. पण एकही वेश शाश्वत नसल्याने हे त्यास ओळखू शकत नाही. कारण आपण आत्तापर्यंत आपला देह हा नाशिवंत आहे. आपल्याला शाश्वती काय याची आपल्याला अजूनपर्यंत ओळखच झालेली नाही आहे. मग आपण कोणाचा विचार करणार? प्रगट कीर्ती ते ढळेना, बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना, काय कैसे. आता विचार करा, ज्याची सर्वत्र कीर्ती झालेली असते ती कधी कमी होत नाही. आता एखाद्या मनुष्याने, एखाद्या व्यक्तीने जर चांगलं कार्य केलं असेल तर त्याची कीर्ती कमी होईल का हो? नाही आहे. आणि कीर्ती कशी कमी होईल? उलट वाढत जाईल. परंतु ज्या वेळेला चांगलं कार्य केलेलं आहे ना ते पसरायला वेळ लागतं. बरोबर की नाही? परंतु जर तेच कार्य जर आपल्या हातून वाईट घडलं त्याच मनुष्याच्या हातून, तर ती वाईट घडलेली घटना, वाईट घडलेली गोष्ट ही वाऱ्यासारखी पसरते. सांगावं लागत सुद्धा. म्हणून चांगली गोष्ट ही हळूहळू पसरत असते, परंतु कीर्ती टिकून ठेवायची. त्याची सर्वत्र जी कीर्ती झालेली असते ती कधीही कमी होत नाही. पण बहुतेक लोकांना तो प्रत्यक्ष कसा आहे हे सुद्धा कळत नाही. तो कसा काय आहे याचा पत्ताच कुणाला लागत नाही. वेशभूषण ते दूषण, कीर्तिभूषण ते भूषण, चालणे विन एक क्षण जाऊच निधी. उत्तम वेश हे खरं भूषण नसून दूषणच ठरतं. कारण उत्तम कीर्ती हेच खरं भूषण आहे. महंत हा मननाशिवाय एक क्षणही जाऊ देऊ नये. आपण श्रवण करतो. आता श्रवण केल्याने मनन झालंच पाहिजे. मननाचा निजध्यास हा झालाच पाहिजे. तसंच आपण एखादं कार्य केलं त्या कार्याप्रमाणे आपली कीर्तीसुद्धा ही 4 लोकांमध्ये होत असते. त्यागी ओळखीचे जन, सर्व काळ नित्य नूतन, लोक शोधून पाहती मन, परी इच्छा दिसेना. जुन्या ओळखीच्या लोकांना ते सुद्धा सोडून नवीन लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत असतो. आता ज्या ज्या वेळेला आपल्या वाटेला प्रसंग आले होते, ज्या ज्या वाटेला आपल्याला दुःख अडचणी येत होत्या, त्या वेळेला अनेक माणसं आपल्या प्रसंगांना, संकटांना धावून आली. परंतु आपण काय केलं की त्याच लोकांना आपण विसरत गेलो आणि जी लोक नवीन पाहायला मिळाली त्यांच्या संगतीत आपण लागलो की नाही. ते आपले मित्र झाले, परंतु जुन्या लोकांना आपण विसरलो. असं होता कामा नये. मग जुन्या ओळखीच्या लोकांना सोडण्यामध्ये आपण कमीपणा का घेतला? कारण ज्या वेळेला गरज असते त्यावेळेला आपल्याला जाणीव होत असते त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज घेण्याचा लोक प्रयत्न करत असतात. पण त्याला कुठलीही इच्छा व वासना असल्याचं त्यांना आढळून येत नाही. मग ज्यावेळी नवीन लोकच बघा, नवीन लोक ज्या वेळेला त्या देहालाच कुठल्याही प्रसंगाला सामोरं जात नाही,
कुठल्याही अडचणींना मदत करत नाही. त्यावेळी त्याला आठवतं, मी जर जुन्या लोकांचा सहारा किंवा जुन्या लोकांना सोडलं नसतं तर बरं झालं असतं. मग तेव्हा कधी त्याला कळतं? वेळ निघून गेल्यानंतर. लोक शोधून पाहती मग इच्छा दिसेना. पुरते कोणाकडे पाहेना, पुरते कोणाशी बोलेना, पुरते एके स्थळी राहेना, उठवून जातो. तो कोणाकडे पुरेसं पाहत सुद्धा नाही. आपण कसं असतं माहिती आहे? तुम्ही नसाल, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे, तुम्हा सर्वांना नमस्कार. परंतु हा देह आहे ना, हा फक्त गरजेपुरता. जेव्हा गरज असेल तेव्हा लोकांकडे बघा पाहणार, लोकांशी बोलायचा प्रयत्न करणार, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा लोकांच्या घरी सुद्धा जाणार. परंतु आता गरज नाहीये, तो कोणाकडे पुरेसं पाहत सुद्धा नाही, कोणाशी बोलायला तयार होत नाहीये, एका ठिकाणी स्थिर राहत नाहीये आणि तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करतो. असं का? कारण सर्व गोष्टी प्राप्त झाल्यावर देहाला मीपणा येत असतो, अभिमान येत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, निस्पृह वर्तणूक ना. समासामध्येच समर्थांनी भाग दिलेला आहे. मग आपली वर्तणूक कशी आहे? ज्या वेळेला काही नव्हतं त्यावेळेला सर्वजण आठवायचे, आणि ज्या वेळेला सर्व काही प्राप्त झाले त्यावेळेला तो एकटा राहिला आणि सर्वांना विसरत गेला. म्हणून देणे ईश्वराचे, देणाऱ्याला कधी विसरायचं नाही. त्यांनी सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण भगवंताला विसरत चाललेलो आहोत. जाते स्थळते सांगेना, सांगितले ते तरी जायना, आपुली स्थिती अनुमाना येवोच नेते. मग अशी वर्तणूक का घडत असते? जाते स्थळ ते सांगेना, जिथे जायचं आहे, ज्या ठिकाणावर जायचं आहे ते स्थळ सुद्धा सांगत नाहीये, कुठल्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि जिथे सांगितलेलं आहे मी त्या ठिकाणी जात आहे, तिथे पाहायला गेलो, सांगितले तेथे तरी जायना, मग त्या ठिकाणावर तो जात नाहीये. मग आपली स्थिती अनुमाना येवोच नेते. आपण कोठे जाणार ते कोणाला सांगत नाही. समजा कदाचित सांगितलं तर तेथे तो मुळीच जात नाही. मग आपण कोठे आहोत याचा कुणाला थांगपत्ता लागू देत नाही. मग जसं काय आपण आपल्याला बघा, आपल्याकडे कोणी येऊ नये यासाठी आपण एका ठिकाणी राहत असतो, बरोबर की नाही? म्हणजे कसं झालं? समर्थ म्हणाले, ज्यावेळी गरज होती त्यावेळी लोकांकडे जायचं, पण गरज नाही, आता अलिप्तपणा आपल्यामध्ये दिसून येतो. लोकी केले ते चुकावी, म भाविले ते उलथवी, लोकी तर केले ते दावी, निर्फळ करुणी. लोकांना काही अनुमान केले, अनुमान चुकीचं ठरवलं, लोकांना काही कल्पना केली तर त्याच्या तो उलट करत असतो. लोकांनी जे तर्क केले असतील ते निष्फळ करत असतो. म्हणजे काय? आता विचार करा, आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन केलेलं आहे, एखाद्या गोष्टीचं संपूर्णपणे संकल्पना मांडून ठेवली, पण तीच संकल्पना, केलेलं नियोजन त्याप्रमाणे आपण वागत नसतो, ते आपण त्यांना चुकीचं ठरवत असतो. लोकांनी काही कल्पना केलेल्या समजल्या की त्याच्या आपण विरुद्ध करत असतो. लोकांनी जे काही तर्क विचार मांडलेले असतील त्याच्या विरुद्ध आपण बोलत असतो. मग असं का होतं? लोकांचा पाहायचा आदर, तेथे याचा अनादर,
लोक सर्व काळ तत्पर तेथे याची अनिच्छा. बघा, लोकांचं पाहायचा आदर आणि तेथे याचा अनादर. लोकांचा आदर म्हणजे लोकांचं प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, लोकांना दृश्य पाहण्याची आवड असते, तेथे महंताला अनादर वाटत असतो. आता एखाद्या ठिकाणी आपण ज्या वेळेला बघा कुठेतरी फिरायला जात असतो, त्यावेळी लोक प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणी एखादा स्पॉट असेल त्या ठिकाणी जात असतात. त्या ठिकाणी लोक बघा प्रत्यक्षपणे विचारपूस करत असतात. त्या स्पॉटवर गेल्यावर प्रत्यक्षपणे हा स्पॉट किती छान आहे, उत्तम आहे, परंतु तेथे आपल्याला जायची इच्छाच होत नाही. लोकांना चांगलं वाटलं की आपल्याला त्याचा अनादर होत असतो, कारण का ती गोष्ट आपल्याला आवडत नाही. आणि आपल्याला जी गोष्ट आवडते ती लोकांना आवडत नाही. असं का होतं? लोकांचं पाहायचा आदर तेथे याचा अनादर. लोक सर्व काळ तत्पर तेथे याची अनिच्छा. मग सर्व काळ ज्यासाठी अतितत्पर असतात त्या गोष्टीची महंता अनिच्छा असते. मग इच्छा बघा प्रत्यक्षपणे आपण काय करतो, इच्छेस पात्र नसतो. एवं कल्पिता कल्पेना न तर्किता ही तर्केना कदापि भाविता भावेना योगेश्वर. याप्रमाणे कल्पना करून जावी तर तेही जमत नाही. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. मग कल्पना कसल्या येतात हो? आपण रात्रीच्या वेळी बघा आराम करण्याचा प्रयत्न करत असतो. झोप आलेली आहे परंतु झोप सुद्धा येत नाही. मनामध्ये सारखे विचार, कल्पना कुठल्या येतात? चांगली झोप का लागत नाही? विचार करा, कारण मन स्थिर नाही. एवं कल्पिता कल्पेना, बरोबर की नाही? न तर्किताही तर्केना, नाना तर्क करू जावे तर तर्क करणे शक्य नाही, अशक्य होतं. एखादा भाग असेल, एखादा कार्य असेल, ते कार्य करत असताना प्रत्यक्षपणे त्या कार्याला मार्ग प्राप्त व्हावं, जिथे आपल्याला अडथळे आलेले आहेत तिथून आपली सुटका व्हावी, यासाठी आपण तर्क विचार करत असतो. परंतु संपूर्णपणे रात्रीच्या वेळी आपण नियोजन करत असतो की सकाळी उठून जर याप्रमाणे नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल, असं नियोजन आपण करत असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ते विचार, त्या कल्पना आपल्याला झोपून देत नाही. मग आपण उशिरा उठतो आणि उशिरा उठल्यानंतर ज्या कल्पना बघा प्रत्यक्षपणे मांडल्या गेलेल्या होते, जे विचार होते ते विचार आपण संपूर्णपणे विसरून, कारण जी सत्य परिस्थिती आहे त्या सत्य परिस्थितीमध्ये आपण संपूर्णपणे काय केलं? समर्थ म्हणाले त्याच्याविषयी काही भावनाही करता येत नाही, असा तो विलक्षण योगेश्वर असतो. आपल्याला जे कार्य करायचं आहे, कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहेत, त्याच्या विश्वासाने संपूर्णपणे करता यायला हवं. ऐसे अंतर सापडेना, शरीर ठाई पडेना, क्षणैक विशंबेना कथा कीर्तन. याप्रमाणे आपल्या अंतरंगात काय चाललंय हे लोकांना कळून येत नाही. शरीराने गाठ पडणेही कठीण होत जाते, मात्र महंत कथा कीर्तनात क्षणभरही खंड पडू देत नाही. आपण विचार करा, आपल्या मनामध्ये काय चाललंय हे लोकांना आपण कळू देत नाही. आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये देवाचं स्मरण चालू आहे की अनेक प्रकारच्या कल्पना चालू आहेत हे सुद्धा लोकांना कळत नाही. मग ऐसे अंतर सापडेना,
शरीर ठाई पाडेन, क्षणैक विषम्येन कथा कीर्तन. मग केव्हा आपलं मन स्थिर होईल? ज्यावेळी संपूर्णपणे आपला देह, अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षपणे त्याच्या स्मरणामध्ये ज्यावेळी राहील त्यावेळीच. आणि अंतरीच्या अंतरात्म्याप्रमाणे त्याचं स्मरण, त्याच्या स्मरणामध्ये संपूर्णपणे शरीर आपलं राहील, मन राहील. त्यावेळेला बघा, एखाद्या वेळी कार्य करत असताना त्यावेळेला जर खंड पडला तर ते कार्य अडून राहतं. परंतु आपल्याला नामस्मरण असं चालू ठेवायचं आहे की त्यामध्ये कुठलेही कार्य असू दे, कुठलेही विघ्न येऊ दे, कुठलेही कितीही अडथळे येऊ दे, परंतु आपल्याला खंड पडून द्यायचं नाही. खंड पडला की ते कार्य संपलंच. लोक संकल्प विकल्प करीती, ते अवघेची निर्फळ होती. जनाची जना लाजवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर. लोक अनेक प्रकारचे संकल्प करत असतात, विकल्प करत असतात. मनाप्रमाणे जर एखादी गोष्ट घडली तर तो संकल्प होत असतो, परंतु मनाविरुद्ध जर तीच गोष्ट घडत गेली तर विकल्प. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक सुद्धा देऊन दिला ना, सत्य संकल्प हवा, नुसता संकल्प नको. आपण रात्रीच्या वेळेला संकल्प करत असतो, सकाळी लवकर उठायचं आहे असं नियोजन करायचं आहे. या वेळेला उठल्यानंतर या वेळेला संपूर्णपणे आपलं कार्य झालं पाहिजे. परंतु ज्याप्रमाणे आपण संकल्प केलेला आहे त्या संकल्पाप्रमाणे आपला देह उठतच नाही आहे. आणि जरी उठला तरी आपण त्या कामामध्ये तत्पर नसतो, संपूर्णपणे दिवस असाच घालवीत असतो. आपल्याला अजूनपर्यंत त्या कार्यामध्ये तर्क वितर्क असतात. आपण अजूनपर्यंत विचार करतो, अरे दिवस आहे, आपण सावकाशपणे नंतर करूया. असं करता करता आजचं काम उद्यावर ढकलत असतो, उद्याचं काम परवावर ढकलत असतो. समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा. वेळ कोणासाठी थांबत नाही, आपल्यालाच बदलायला हवं. म्हणून लोक संकल्प विकल्प करीत, ते अवघेची निर्फळ होती, म्हणजे ते सर्व निष्फळ होतात. जनाची जना लाजवी वृत्ती, तेव्हा योगेश्वर. मग त्यामुळे लोकांना स्वतःचाच बघा, प्रत्यक्षपणे स्वतःला स्वतःची लाज वाटते अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्याबद्दल दिसून येते तो योगेश्वर आहे. मग स्वतःला स्वतःची लाज केव्हा वाटेल? ज्यावेळी आपण स्वतःहून संकल्प करायचा आणि त्या संकल्पाप्रमाणे जर आपण वागत नाही गेलो, तेव्हा समजतं ना की पालत्या गड्यावर पाणी. बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य. कार्याविषयी, चारित्र्याविषयी अनेक लोक शोध घेत असतात. या गोष्टी जर त्यांच्या मनात आल्या तर मग फारच मोठे कार्य साधलं गेलेलं आहे असं जाणलं गेलं पाहिजे. बहुत शोधून पाहिले, बहुतेक ठिकाणी आपण शोधून पाहिलं, परंतु कोणाच्या मनात प्रत्यक्षपणे हे विचार आले नाही. मग जाणलं कोणी? आपण सर्वात मोठं कार्य केलेलं आहे हे आपल्यालाच माहीत असतं, परंतु या गोष्टी जर त्यांच्या मनात आल्या तरच ना फार मोठं कार्य साधलं गेलेलं आहे असं जाणता येईल, असं म्हणता येईल. म्हणून समर्थ म्हणाले, अखंड एका सेवावा, अभ्यासाची करीत जावा, काळ सार्थकची करावा जनासहित. अखंड एकांत करावा, एका ठिकाणी बसून आपल्याला परमेश्वराचं स्मरण करणं गरजेचं आहे.
आता कलियुग आहे, एका ठिकाणी बसून आपल्याला नाहीच करता येत, बरोबर आहे. समर्थ म्हणाले नाही करता येत ना, तरी समर्थ म्हणाले देव कधी कोणावर रुसत नाही, देव कधी कोणावर ओरडत नाही, कारण दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास वळू. तेव्हा समर्थांनी आपल्यासाठी जे नामस्मरण दिलेलं आहे, जाता येता धंदा करिता, त्यावेळेला सुद्धा आपल्याला नामस्मरण करणं गरजेचं आहे. कुठलीही वेळ आपल्याला दिली नाही आहे की याच वेळेला नामस्मरण घडलं पाहिजे, नाही आहे. 24 तास जपा अजपा आपल्यामध्ये असलंच पाहिजे, परंतु त्यामध्ये खंड पडता कामा नये. अखंड सांगितलं आहे आणि अभ्यासाची करीत जावं. काय विचार आहेत, काय तर्क आहेत, काय या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, काय याचं महत्त्व आहे, काय याचा अर्थ आहे, हे कळला पाहिजे. काळ सार्थकाची करावं जनाचं इथं. संपूर्णपणे आपलं आयुष्य त्या ग्रंथामध्ये असला पाहिजे. हा जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे तो म्हणजे ग्रंथ आहे, तो घडला गेला पाहिजे. आपण ग्रंथ फक्त वाचतो, पुस्तकं वाचतो, परंतु वाचून उपयोगाचं नाही आहे. त्याचं सार काय, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेतलं तरच तो घडत असतो, तरच त्याचं महत्त्व आपल्याला कळत असतं. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परी गुप्तरूपे. उत्तम गुण तितुके घ्यावे. आता उत्तम गुण घ्यायचं, परंतु केव्हा? आपण विचार करतो उत्तम गुण, चांगले गुण आणि वाईट गुण. आता वाईट अवगुणांमध्ये आपला देह आहे. चांगले गुण जे आहेत ते आपण लोकांना शिकवले गेले पाहिजे. स्वतःकडचे जे उत्तम गुण आहेत ते संपादन करावेत आणि लोकांनाही शिकवावेत. अखंड लोकसंग्रह करीत जावे, पण ते सर्व गुप्तपणे करावे. आपल्याकडे एक जर चांगली बातमी असेल किंवा एखादं चांगलं कार्य असेल, एखादा चांगला गुण असेल, तर आपण संपूर्णपणे त्या गुणांचा बाजार मांडतो. शेवटी काय होतं, समर्थ म्हणाले अभिमान येतो आपल्यामध्ये की माझ्यामुळे सर्व काही झालं. परंतु हा अभिमान नसावा. अभिमान उठे मत्सर, मत्सरी तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणजे उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे. आपल्याला जे काही अवगत आहे ते लोकांप्रमाणे आपल्याला सुद्धा सांगता आलं पाहिजे, परंतु उदंड समुदाय करावे परी गुप्त रूपे. जे काही तुला सांगायचं आहे ते गुप्त रूपे करायचं. अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती. अखंड कामाची घाई गर्दी सुरू असावी. आपल्याला आयुष्य प्राप्त करून दिलेलं आहे, कार्य करणं नक्कीच आहे, परंतु अनेक लोकांना त्याने भगवंताची उपासना करण्यास प्रेरणा द्यावी. कोणी आपल्याला उपासना करायला, देवाची भक्ती करायला सांगत नाही, बरोबर की नाही? सर्वजण आपल्याला सांगतात हे कर, ते कर, ते कर, हे कर, परंतु देवाची उपासना करायला, देवाचं नामस्मरण करायला कोणीही सांगत नाही. मग त्याचीही ती तळमळ पाहून लोक त्याच्या आज्ञेची इच्छा करू लागतात. कारण उपासनेस लावावे जग. जर आपल्यामध्ये उपासना असेल तर नक्कीच सामर्थ्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण उपासना यामध्येच संपूर्णपणे शाश्वती आहे, यामध्येच सामर्थ्य आहे, यामध्येच बघा पुण्याई आहे. काय सांगितलं? मुख्य उपासना लक्षणं मुख्य सांगितलं.
उपासनेची लक्षणं काय? नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलील असे. हा सुद्धा एक भाग समर्थांनी दिला. आणि महत्त्वाचं म्हणजे काय? उपासनेस लावावे जग का सांगितलं. कारण उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासने विन निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. घरातून बाहेर निघत असताना एखाद्या वेळी आपल्याला एखाद्या कामानिमित्त आपल्याला घराबाहेर पडावं लागतं. नोकरीनिमित्त असू दे किंवा त्या व्यवसाय असू दे किंवा इतरांच्या घरी जायला ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी उपासना करूनच बाहेर पडावे. का भाग दिलेला आहे? आम्ही काय बा कुणाचे खातो, श्रीराम समर्थ आम्हाला देत असतो. कारण ज्याप्रमाणे आपली उपासना झाली आहे त्याप्रमाणे आपल्याला सामर्थ्य प्राप्त नक्कीच होणार आहे. जसं आपण द्वैतामध्ये जर पाहिलं, एखाद्या कंपनीमध्ये असू दे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला आपण असू त्यावेळेला आपण 30 दिवस काम करतो, 31 दिवस काम करतो. त्यावेळेला केलेल्या कामाचा मोबदला आपल्याला प्राप्त होत असतो. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारखेपर्यंत आपल्याला होत असतो. परंतु अद्वैतामध्ये जर पाहायला गेलो, ज्या ज्या वेळेला आपण चांगली कर्म करू, ज्या ज्या वेळेला उत्तमाची आपण उपासना करत राहू, त्यामागे समर्थांनी एक रहस्य सांगितलं. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. द्वैतामध्ये महिनाभर वाट पाहावी लागायची, परंतु अद्वैतामध्ये जर पाहायला गेलो तात्काळ सांगितलं. कसा भाग दिलेला आहे? आत्ताच्या घडीलाच, आता श्रवण केल्याचे फळ आणि क्रिया पालटे तात्काळ. उद्या नाही, परवा नाही, आत्ताच्या घडीला जे काही केलंस ना त्याचा मोबदला तुला प्राप्त होणारच. उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आत्मे इच्छित. आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते निर्फळ, साक्षेपी विना केवळ वृत्तापुष्ट. म्हणून समर्थ म्हणाले आधी कष्ट करत गेलं पाहिजे. आपण काय करतो? फळाची अपेक्षा करत असतो. मला एवढं मिळेल, मला तेवढं मिळेल, परंतु आपण कष्ट केलेलेच नाही आहे. मग जर आपण कष्ट केले नाही तर त्याप्रमाणे त्या कष्टाचं फळ मिळेल का हो? कसा भाग दिलेला आहे. वर्षभर आपण अभ्यास केलाच नाही आणि नुसत्या फक्त आपण बाता मारत गेलो, मला एवढं मार्क मिळतील, मला तेवढे मार्क मिळतील, मी फर्स्ट क्लासने पास होणार आहे. परंतु जर मनाप्रमाणे मार्क मिळाले नाही, जर आपण 50मध्येच अडकलो तर लोक काय म्हणते, अरे तू 60% बोलला होता, फर्स्ट क्लासने पास होणार. मग आपण काय म्हणतो, अरे आपल्याला माहीत असतं की आपण अभ्यास केलेलाच नाही आहे. मग आधी कष्ट मग फळ सांगितलं. कष्ट केले का? नाही आहे. मग फळाची अपेक्षा कशी होईल? आधी कष्ट सांगितलेत ना. कष्टाची नाही ते निर्फळ. नुसते आपण काय करत गेलो? बाता मारत गेलो. समर्थ म्हणाले कृती पाहिजे, बडबड नको. साक्षेपी विना केवळ वृत्तापुष्ट, कार्यसिद्धीस नेण्याश्री समर्थ आहे. जो कष्ट करत नाही तो शेवटी कुचकामाचा समजावा. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणून धरावे जवळी दुरी. अनेक लोक पारखून त्यांचा अधिकार जाणून घेतात आणि त्यांच्या लायकीप्रमाणे त्यांना जवळ करावे अथवा दूर चारावे याचा विचार करत बसतात. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते. जाणून शोधावे चित्ते नाना प्रकारे. ज्याचा जसा अधिकार असेल त्याचकडून त्याप्रमाणे योग्य ते काम करून घ्यावे. एखाद्या वेळी बघा, कार्य सांगितलं कोणाला, तर जर कोणी कार्य केले नाही तर ते व्यर्थ जातं. अनेक प्रकारे लोकांच्या अंतरंगाचा शोध घेता आला पाहिजे. अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे, आपला मगज राखणे काहीतरी. ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्यास अनुसरून त्यास कार्य सांगावे. त्याची काम करण्याची कुवत पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि काही झालं तरी आपलं महत्त्व कायम राखावं. हे प्रचितीचं बोलिले
आधी केले मग सांगितले, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके. प्रचितीचं बोलणं आहे. समर्थ म्हणाले आधी केले मग सांगितले. आपण काय करतो? संपूर्णपणे ताशेरे वाजवत जातो, काही करत नाही आहे. अगोदर बोलून जातो, पुढचं पाठ मागचं सपाट. मग त्याप्रमाणे आपण वागत नाही. परंतु समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा. आधी केले मग सांगितले. आधी स्वतः करून मग दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. कारण ज्यास पटत असेल त्यांनी यापासून बोध घेतलाच पाहिजे ना. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणे ते करून विखरावे नाना दिसी. नवीन महंत करावे, त्यास युक्तिबुद्धीने शहाणे करावे, त्यांना ज्ञानसंपन्न करून देशाच्या निरनिराळ्या भागात पाठवा. ज्याप्रमाणे जाणते करून विखरावे नाना देशी. युक्ती आणि बुद्धी भाग कसा दिलेला. ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्षपणे बुद्धीचा वापर करत असतो, बुद्धी त्याने भगवंतच, परंतु आपण विचार करत नाही. आपण देशामध्ये असो किंवा विदेशामध्ये असो, परंतु आपण भगवंताचीच लेकरं आहोत. हा विचार लक्षात घेऊन ते विचार संपूर्णपणे आपल्या मनामध्ये दृढ कायम ठेवून त्याच्या संगतीनेच, त्याच्या शिकवणीप्रमाणेच आपण राहिलं गेलं पाहिजे. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देसी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह वर्तणूक निरूपन्नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.